सो नेक्स्ट बघायचं आहे लेंथ, बरोबर. लेंथ इज यूज फॉर मेजरिंग डिस्टन्स. मीन्स लेंथ कशासाठी यूज करू शकतो आपण? डिस्टन्स मेजर करायचं असेल तर आपण यूज करू शकतो लेंथचा, बरोबर. एसआय युनिट असेल लेंथचा, एसआय युनिट ऑफ लेंथ, एसआय युनिट ऑफ लेंथ इज मीटर, बरोबर, विच इज डिनोटेड बाय स्मॉल एम. मीटरला कसं डिनोटेट करू आपण? स्मॉल एम नी. आता बघा कन्वर्जन फॅक्टर बघू आपण काही. कन्वर्जन फॅक्टर्स. सो आपण लेंथ मोजतो किलोमीटर मध्ये, बरोबर. जर आपण लेंथ किलोमीटर मध्ये मोजत असेल, जर लॉंग लेंथ असेल तर आपण किलोमीटर मध्ये मोजतो. जर किलोमीटर मध्ये मोजत असेल आणि कन्वर्ट करायचं असेल मीटर मध्ये, सो 1 किलोमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर, विच इज इक्वल टू 10⁻³ मीन्स 1000 मीटर, बरोबर. त्यानंतर सेंटीमीटर मध्ये सुद्धा मोजतो आपण. 1 सेंटीमीटर हे असेल स्मॉलर युनिट लेंथचा, बरोबर. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर, विच इज इक्वल टू 0.01 मीटर. बघा आता 1 किलोमीटर, किलोमीटर मीन्स काय तर बघा 1K, 1K मीन्स 1000, बरोबर. जसं की आपण आता व्हिडिओ बनवतो, बरोबर. या व्हिडिओला 1000 लाईक्स आले मीन्स किती लाईक्स येतील? 1K. मीन्स 1K इज इक्वल टू असते 10⁻³ दॅट इज 1000. मीन्स 1K इक्वल टू 1000. त्यानंतर 1 सेंटीमीटर, सेंटी मीन्स 10⁻². आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू असेल 10⁻² मीटर दॅट इज 0.01 मीटर. त्यानंतर आणखी घेऊ शकतो आपण 1 मिलीमीटर दॅट इज 10⁻³ मीटर, विच इज इक्वल टू 0.001 मीटर. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो 1 नॅनोमीटर. काही स्टँडर्ड एक्झाम्पल घेऊ. 1 नॅनोमीटर दॅट इज 10⁻⁹ मीटर. त्यानंतर आपण घेऊ शकतो 1 पिकोमीटर. पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. आता हे आणखी स्मॉलर युनिट्स असतील कशाचे? लेंथचे, दॅट इज नॅनोमीटर अँड पिकोमीटर. हे आपण सहसा यूज करतो ॲटम्ससाठी, बरोबर. किंवा केमिस्ट्रीमध्ये याचा जास्त यूज होतो, नॅनोमीटर आणि पिकोमीटर. आपण बघितलं